करूया टीम्स एका बाजूला चुलना दुसऱ्या बाजूला टीम मुळगाव एंटर होते फादर आहे त्यांच्या जोडीने आणि दोन्ही टीम बरोबर मैदानावरती दाखल होत आहेत क्वार्टर फायनल नंबर 4 चा मॅच 4 मॅच त्याच्यानंतर 2 सेमीफायनल एक ग्रँड फायनल मॅच आहे त्याच्यामुळे हा मॅच या सामन्यामध्ये कोण विजय होतोय तोही फैसला होणार आहे दोन्ही टीम बरोबर खेळपट्टीच्या फादर फ्लॉरेन्स यांच्या हस्ते आपण हा टॉस केला जातोय दोन टीम कॅप्टन झाल्यात अंपायर आपण या अंपायरच्या फ्लॉरेन्स आहे त्यांच्या शुभ से हा टॉस होईल हेड अँड टेल कॉइन स्पीड हेड इज द कॉल आणि बघूया काय आलंय टेल्स याचा अर्थ मुळगाव टीमनं टॉस जिंकलाय मुळगाव टीम डिसाइड करते की बॅटिंग करणार त्यांनी सांगितलं पहिल्यांदा बॅटिंग चुलनाही खुश आहे त्यांना फिल्डिंग करायचीच होती त्याच्यामुळे शुभेच्छा देणार आहेत फादर फ्लॉरेन्स आहेत आणि त्या बेस्ट ऑफ लक देतील या टीमला ऑल द बेस्ट बोथ टीम चुलनाचा सण देखील आहे हॅपी फीस्ट त्याचा सण आहे बघूया इथे विजय होऊन तो सण उत्सवामध्ये महोत्सवामध्ये ते साजरा करतील का दुसऱ्या बाजूला मुळगाव टीमनं कालच्या दिवसामध्ये लक्षवेधी कामगिरी त्याने देखील केलेली आहे दोन्ही शुभेच्छा देऊया आपण टीमला आणि टॉस झालाय नाणेफेक झाले टॉस जिंकलाय मुळगावच्या संघानं आणि त्यांनी सांगितले बॅटिंग काही परंपरा पडली का आता की टॉस जिंकायची ना बॅटिंग घ्यायची टॉस जिंकायची कारण मागच्या तिन्ही मॅच मध्ये पहिला बॅटिंग करणारा संघ जिंकलाय त्याच्यामुळे कदाचित मुळगावनं पुन्हा एकदा तोच निर्णय घेतलाय प्रयत्न तोच राहील कारण आता तो आपण पाहतोय सक्सेस ज्या प्रकारचं आपण पाहिलं चेस होणं थोडं डिफिकल्ट आहे त्या कारणास्तव आपण पाहतोय पुन्हा एकदा टॉस जिंकतोय तो संघ पुन्हा एकदा फलंदाजी मुळगावचा संघ आहे कालच्या दिवसामध्ये त्यांचा देखील भरदार शानदार खेळ आपण पाहिला होता सर आता ही कहाणी कशी आहे माहिती का म्हणजे जसं 4 व्हीलर असते आता 4 व्हीलर असते कधी कधी ते 5 सीटर असते पण ही टुर्नामेंट कशी 4 सीटर आहेत थार आले ना 4 सीटर वाली तशी आहे 3 सीट कन्फर्म झाल्यात माणिकपूर बी माणिकपूर ए मागचा मॅच पालीने जिंकलाय 3 कन्फर्म सीट आहेत 2 टीम आहेत त्यांचे RAC आहेत कन्फर्म व्हायचे बाकी आहेत आता बघूया त्याच्यामध्ये कोणाचं कन्फर्म होते त्याच्यामुळे तो एक जागा बाकी आहे 2 उमेदवार आहेत आणि 1 सीट आहे 2 नॉमिनेशन है लेकिन एक ही जगह खाली त्याच्यामुळे त्या जागेसाठी आता लढाई आणि ते प्रश्नचिन्ह आहे आणि ते प्रश्नचिन्ह आता थोड्याच वेळात आपल्याला ते उत्तर देखील मिळणार आहे कोण आता ते येणार टॉप 4 च्या दिशेनं ते थोड्याच वेळानं ती का वेळ आता दर्शवणार आहे प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता आहे की आपण माणिकपूरच्या बरोबर या भागामध्ये आपण आहोत 2 टीम तिथे नाही आल्यात एक टीम पालीची टीम आलेत आता 2 टीम या साईडनं मुळगाव येणार त्या साईडनं चुलना येणार त्याच्यावरती चर्चा चालली आहे एका बाजूला येलो आर्मी एका बाजूला ब्लॅक आर्मी रेडी होणार आहेत आणि दोन्हींना देऊ द्या ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा राहतील क्वार्टर फायनल नंबर 4 चा मॅच आता सुरू होतोय कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा वेल्सपन कप 2025 अर्थात पॅरिस वुमेन क्रिकेट टुर्नामेंट 2025 एक जी माहिती आपल्यापर्यंत येते चुलना टीम याच्या अगोदर सांडोरला एक टुर्नामेंट झाली होती तिथे फायनल पर्यंत प्रवेश केला होता पॅरिस टुर्नामेंट मध्ये आता त्यांना या इंटर पॅरिस मध्ये फायनल पर्यंत जायचंय पण फायनल पर्यंत जाणं सोपं नाहीये फायनल पर्यंत जाताना फायनली तुम्हाला चांगलं खेळावं लागणार आहे
आणि या सामन्यामध्ये ते खेळण्याचा चुलना प्रयत्न करणार. तर मुलगावचा कालचा फॉर्म पाहिलाय, मुलगावचा चांगला खेळ पाहिलाय, तोच खेळ मुलगावही करणार. तर जाऊया, एक थोडीशी विश्रांती आहे. डीजे आमचे रेडी आहेत, एक गाणं घेऊया आणि क्वार्टर फायनल नंबर 4 वरती येऊया. चला पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, सर्व प्रेक्षक राजा वर्गांचं पुन्हा आम्ही एकदा सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय सेंट मायकल चर्च माणिकपूर आयोजित वेल्सपून कप 2025 इंटर पॅरिस वुमेन कप. चला दोन संघातील ती लढत, एकीकडे चुलना आहे, दुसरीकडे मुळगाव संघ. आता नाणेफेकीचा टॉस जिंकून प्रथमदा फलंदाजी स्वीकारली. पहिला चेंडू काय झेल टिपले, चांगल्या रित्या सेलिब्रेशन आहे त्या प्रकारचा. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार आहे. येस डीजे. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय ज्या प्रकारची सुरुवात आहे. चुलना आहे, दुसरीकडे मुळगावचा संघ आहे. मुळगावच्या संघाने चुलना संघाला कालच्या दिवसामध्ये तो प्रभावित खेळ केला होता, परंतु आज ती कडवी लढत आहे. यावेळेला उंच आहे, हवेत आहे, लांबी आहे, सर्व काही आहे. जातोय चेंडू प्रेक्षकांच्या थेट भेटीला, प्रेक्षकांना सलामी देण्यासाठी. षटकार. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ 6 धावा नक्कीच आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येतोय. हा खेळ आहे, ह्या स्पर्धेचा रूल्स आहे. ह्या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 2 षटकार आहेत. आता ते 2 षटकार येत आहेत. आता येणारे 3 चेंडू आता डाऊन द ग्राउंड खेळायचा आहे आणि तो डाऊन द ग्राउंड फटका येतोय. फंबल आहे, लिओरा होती, थोडस फंबल आहे. पंचांचा डिसिजन नो. +4 आहे. 5 धावा तब्बल धावफलकामध्ये ऍड होत आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 17 धावा या आतापर्यंत धावफलकावर आहेत. 17 आहे. चांगली सुरुवात आहे, चांगली फलंदाजी आतापर्यंत श्रुती करते. एक चांगली सुरुवात करून दिली मुळगाव संघानं. दुसरीकडे आपण पाहतोय चुलना संघ तितकाच रफ अँड टफ आहे. कालच्या दिवसामध्ये त्या प्रकारचा खेळ चुलना संघानं देखील दाखवलाय. मुळगाव आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्वॅग से करेंगे, ते म्हणतात सबका स्वागत. काय सुरुवात केली. 25 धावा यावेळेला खोलवर टिचून टप्पा होता. फेअर डिलिव्हरी आहे, चांगली गोलंदाजी. चाहता वर्ग दोन्हीकडून आता टाळ्या वाजवतात. आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आलेला तो चाहता वर्ग परंतु यावेळेला उभी टाकले अगदी भिंतीसारखे. ये अंबुजा की दीवारें आसानी से टूटेगी नहीं. लिओरा नाम तो सुना ही होगा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने येऊया. नो बॉल +1. नो बॉलचा इशारा झालाय. अजून
एक रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 27 धावा धावफलकावर 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय. 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना आता मुळगाव त्या एक मजबूत परिस्थितीमध्ये आहे. आखूड टप्प्याचा चेंडू उंच आहे, हवेत आहे. आता या वेळेला फक्त खेळाडू ते पाहत राहिले. गेलाय चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला षटकाराच्या रूपानं. 6 धावा. श्रुती वैयक्तिक चांगला खेळ आतापर्यंत श्रुतीचा राहिला. पुन्हा एकदा तोच आहे. यावेळेला संधी आहे, यावेळेला संधी आहे आणि त्या संधीचं सोनं खेळ आहे. श्रुतीच्या खेळाला लागतोय आता पूर्णविराम. एक 1.4 चेंडूंचा खेळ आहे. नवीन फलंदाज या वेळेला समीद आहे. समीद आहे. पहिला चेंडू बॅकफुट लावून पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ 12 चेंडूंचा खेळ होत असताना धावफलक 34. 34 धावा आता धावफलकावर आहेत. मागच्या 3 इनिंग पहिल्या ज्या क्वार्टर फायनलच्या झाल्या होत्या जिथे 2 ओव्हरमध्ये 40 बनल्या, 41 बनल्या, 44 बनल्या, तेव्हा आता ठीक आहे स्कोर 34 आहे. आता 34च्या डबल होतात, 68 होतात की 68 वरनं 58 वरती होतात. 58, 68 की 78 याचा फैसला इथे होणार आहे. 58, 68 और 78 3 आकडे येऊ शकतात. 34 वरती आहेत. 58 होऊ शकतो, 68 होऊ शकतो, 78 देखील होऊ शकतो. त्याची झलक पहिल्या चेंडूवरती षटकारानं दाखवली. झलक दिले पहिल्याच चेंडूवर. पहिले 2 षटक आपण पाहिले पहिल्याच चेंडूवर त्या प्रकारची सुरुवात राहिले. पुन्हा एकदा आहे, पुन्हा पंचांचा डिसिजन या वेळेला षटकार आहे. 6 आहे. 6 धावेने आता धावफलक फुलतंय. धावफलक 46. 46 धावा ह्या धावफलकावर आहेत. 46 त्याच करता झाल्यात ना, कारण 4 आणि 6 भरपूर मारले आहेत. त्याच्यामुळे 46 रन ऑन बोर्ड आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती रेडी आहेत. मागच्या चेंडूवरती 2 सिक्सर. ऑफ स्टंपच्या बाहेर हलक्या हाताने खेळाय. 1 रन ऍड होईल. 47 म्हणून मी तो प्रोजेक्टेड स्कोर दाखवला होता की 58, 68 की 78 त्या प्रकारची सुरुवात आहे. आतापर्यंत 47 धावा धावफलकावर 2.3 चेंडूंचा खेळ आहे. नवीन फलंदाज आहे. पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण आहे. 3 झेल आल्या, 3ही झेल सहज आणि सोप्यारित्या आतापर्यंत टिपत असताना आपण पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. चुलना संघ ज्या प्रकारचं आतापर्यंत क्षेत्ररक्षण राहिले प्रभावित करणारा खेळ राहिले. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर चांगलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतं. 5 चेंडूंचा खेळ वैयक्तिक शेवटचा चेंडूंचा खेळ. यावेळेला अगदी आमच्या मंचावर सलामी देणारा हा डिक्लेअर झोन मध्ये पहिल्या 3 षटकांचा खेळ. धावफलक 48 धावा या धावफलकावर आहेत. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ होत असताना 48 धावा. पहिलं षटक दुसरं षटक नक्कीच थोडंसं महागडं होतं, परंतु तिसरं षटक कंजूस तिखट मारा करत असताना तिसऱ्या षटकामध्ये या धावेंना आता रोख लगावले गेले. धावेंना रोख लगावत असताना पहिल्या 3 षटकामध्ये आता 48 धावा धावफलकावर येत असताना शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जाईल, किती धावांचा टार्गेट हा सेट केला जाईल यावर देखील आता नजर दिली जाईल. मागून आवाज देखील आला की आपल्याला किती रन पाहिजे, शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन पाहिजे तो आवाज आलाय. शेवटची ओव्हर घेऊन ज्यावेळेला चुलण्याचे खेळाडू आलेत त्यांनाही सांगितले की आपल्याला किती रन खर्च करायचे, आपल्याजवळ किती टार्गेट असायला हवं त्याच्यावरती चर्चा चालली आहे. शेवटची ओव्हर, शेवटचं षटक. स्कोर 48-48. नो 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 ओ नो नो. 1+1 2 रन 50 धावा. 50 अप. मुळगाव टीम स्कोर झालाय 50. चांगली सुरुवात आहे. येणारे 6 चेंडू अजून देखील बाकी असतील. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता किती धावांचं टार्गेट असेल. चांगली सुरुवात आहे. 9+1 1+1 2 धावा आता धावफलकामध्ये ऍड होत असताना 50 पार आहे. 50 धावा धावफलकावर येत असताना डाऊन द ग्राउंड आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे.
धावचीची संधी आहे. पंचांचा डिसिजन, बोट हवेत आहे. अर्थातच चौथा गडी. बॅक टू द पार्ट. बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला बॅट्समन रेडी. 50 रन आहेत. थोडा जास्त वेळ जातोय, जास्त वेळ जाऊन देऊ नका, कारण काही दुखापत असतील तर नक्कीच आपण इथे फर्स्ट एड बॉक्स आहे, तिथे हॉस्पिटलचे व्हॉलेंटियर देखील तिथे आहेत, नर्स देखील आहेत. काही आवश्यकता भासल्यात आपण जरूर तिथे संपर्क साधा. स्कोर वरती नजर टाकूया. 3.1. पाच चेंडू बाकी आहेत, 50 रन आहेत. 50. पन्नास रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, 5 बॉल बाकी आहेत, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. टाळ्यांचा गजर आला, टाळ्यांचा गजर. मुळगावचे पाठीराखे मोठ्या संख्येने आल्यात आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. मुळगावच्या पाठीराखा तिथे पाठीमागे बघू शकता आपण त्यांना. टाळ्यांचा गजर त्यांच्या डगआउट मधून आलाय. सिक्सर. व्हाईट बॉल. फटका खेळलाय जरूर, पण पंच सांगतात डिक्लेअर झोन मध्ये, डी झोन मध्ये आहेत. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. 3 to go. 58. 58 रन. नो बॉल. नो बॉल. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज आपण नका सांगू, कारण पंच आहेत, अंपायर आहेत, ते निर्णय देतील.
1+1 आहे का अंपायर? स्कोर जाऊन पोचलाय 60. फटका खेळलाय, फील्ड करतील 1 रन. 1 रन स्कोरवर, नो बॉल, 2 रन ऍड. क्वार्टर नंबर 4चा मॅच सुरू आहे. तो जास्त वेळ जातोय त्याच्यावरती लक्ष ठेवा, कारण वेळही तितकीच महत्वाची आहे. टाइम तितकंच महत्वाचं आहे, त्याच्यावरती देखील लक्ष असू द्या. नो बॉल. मागचा पाय तुम्ही उचलला असं पंच सांगतात. स्कोर 63. अजून एक नो बॉल, अजून एक नो बॉल. भरपूर लांबलचक षटक आहे, थोडंसं कूल डाऊन करायची गरज आहे, काम डाऊन करण्याची गरज आहे. सेंट मायकल चर्च माणिकपूर प्रेझेंट्स आपण इंटर पॅरिश वुमन क्रिकेट टुर्नामेंट पाहतायत. भरपूर काही घटक आहेत, जसा यूट्यूबचा उल्लेख केला तर पाटील नेटवर्कच्या यूट्यूब चॅनलवरती सपोर्ट स्पर्धा आपण लाईव्ह अर्थात थेट ब्रॉडकास्टिंग त्याचा पाहू शकता. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्यामध्ये क्रिस्टोफर डीजेचा आवाज जो आपण बघतोय, क्रिस्टोफर साऊंड सर्व्हिस, A1 साऊंड, चांगला आवाज आपल्यापर्यंत जो पोहोचला जातोय, त्यांचंही मनापासून आभार आहे. या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना ऑर्गनायझिंग कमिटीची मेहनत देखील तितकीच आहे. या टीमच्या जोडीनं एक सपोर्टची भूमिका प्रायोजकांनी स्पॉन्सरनं देखील निभावलेली आहेत. त्या सर्व स्पॉन्सरचा देखील आभार आहे ऑर्गनायझिंग टीमच्या वतीनं. त्याच्या व्यतिरिक्त सेंट मायकल चर्चच्या प्रांगणामध्ये स्पर्धा चालू आहे आणि फादर असेच देखील आहेत आणि त्यांचाही रोल तितकाच महत्वाचा आहे या स्पर्धेच्या नियोजनामध्ये. डी झोन, डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू चाललाय. एक रन. सिक्स्टी 65. कॅच, चांगला झेल टिपला गेलाय. चांगला झेल टिपला गेलाय. विकेट गमावलाय, परतावा लागलाय बॅट्समनला. OUT आउट. चला लवकर न्यू बॅट्समन मध्ये आपण तिथे लक्ष देतील. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू. ज्यावेळेला प्रोजेक्टेड स्कोर होता त्यावेळेला मी म्हटलं होतं की 48, 58, 68, 78. आता त्या 68च्या जवळपास आहे. 65 रन आहेत, 65 रन आहेत स्कोरबोर्डवरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधला असणार आहे. शेवटचा चेंडू. नो बॉल, नो बॉल. 66, डबल 6. नो बॉल. 66, डबल 6. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल. बघूया काय घडतंय या
चेंडूवरती. शेवटचा चेंडू आलाय डॉट बॉल. याचा अर्थ 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 66, लॉस ऑफ 6. 66 धावा झाल्यात, 67 करायचे आहेत. 76 पासून सुरू झालेला प्रवास 67 वरती येऊन थांबलाय. पहिल्या मॅच मध्ये 76 करायच्या होत्या, 83 करायच्या होत्या, 85 करायच्या होत्या. आता 67 मागे मागे आल्यात. 76 वरनं 67 वरती आल्यात. एक हलकीशी धून ऐकूया. डीजे अर्थात क्रिस्टोफर साऊंड सर्व्हिस, एवन साऊंड सर्व्हिस म्हणून जसं माणिकपूरची म्हटलं तर त्यांचा एक गाणं ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. ज्यावेळेला रन चेस सुरू होईल, पाठलाग होईल, त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. मान्यवरांचं करूया या सेंट मायकल चर्चच्या या मैदानावरती सहर्ष स्वागत. 67 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर एक अनाउन्समेंट अशी आहे की ज्यांनी 3 टीम आता ज्या टॉप 4 मध्ये गेल्या त्या 3 टीम आणि याच्यातली एक टीम, या 4 टीम मध्ये सेमीफायनलसाठी ड्रॉ होणार आहे. त्याकरता त्या तिन्ही टीमने रेडी राहायचं आहे. पण आता तो चौथा टीम कोण, क्वेश्चन मार्क आहे. जागा रिकामी आहे. जसं परीक्षेमध्ये प्रश्न असतो रिकाम्या जागा भरा, आता ती रिकामी जागा भरायची आहेत. ती रिकामी जागा कोण भरणार? क्रिसनं दाखवले की आम्ही तयार आहोत. चुलना टीम तयार आहे. त्या एम्प्टी बॉक्स मध्ये आमचं नाव टाकायला आम्ही रेडी आहोत. रिकाम्या जागी भरा, तिथे आम्ही नाव टाकणार. आणि दुसऱ्या बाजूला टीम मुळगाव, चुलना टीम आणि मुळगाव. नो बॉल नो बॉल नो बॉल. मधुल पुन्हा एकदा आमच्या जोडीनं जॉईंट होतील. मधुल दोन्ही टीम आहेत आणि प्रतिकार तर करावाच लागणार आहे तुम्हाला. क्रिसचा खेळ कालपासून पाहिला आपण पूर्ण, म्हणजे काही इमर्जिंग प्लेअर असे आहेत, त्यापैकी कदाचित क्रिस असेल जी एक यंग आहे, इमर्जिंग प्लेअर आहे आणि तिने चांगली कामगिरी केली. कदाचित या इंटर पॅरिस वुमेन क्रिकेट टुर्नामेंटमध्ये ज्या टॉप 5 चे खेळाडू असतील इमर्जिंग प्लेअर, त्याच्यामध्ये क्रिसचं नाव घेण्यास खरंच वावगं ठरणार नाही. नक्कीच क्रिसने कालच्या दिवसात आजचा दिवस असेल प्रभावित करून सोडले. त्या प्रकारचा खेळ क्रिसचा राहिलाय. धावफलकावर आपण जातोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 13 धावा आहेत. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत. क्रिस पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू होता, यावेळेला डाऊन द ग्राउंड आहे, सिंगल आहे. पंचांचं डिसिजन, एक हात हवेत आहे, अर्थात 1+1. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकामध्ये ऍड आहेत. इथेच कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागणार आहे, कंट्रोल करावं लागणार आहे. एक्स्ट्रा रन झाल्या तर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागणार आहे. त्याच्यामुळे या एक्स्ट्रा वरती कंट्रोल ठेवायचं आहे. त्या एक्स्ट्रा करताना थोडंसं वाढतील. खेळाय चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल एकदम या चेंडूवरती पुढे धावायचा प्रयत्न केला जातोय. एकच रन या चेंडूवरती पूर्ण.
सुलना वर्सेस मुळगावचा मॅच आहे. प्रेक्षक आहे पण प्रेक्षक आता थोडासा सायलेंट झालाय कारण त्यांना माहिती आहे की या दोन टीम पैकी कुठला टीम जाणार. फिल्डिंग चांगली फिल्डिंग इन्व्हॉल्वमेंट बघा, त्यांचं स्वतः प्रती देण्याचा भाव बघा. आपल्या टीमला आवश्यकता आहे, गरज आहे आणि त्याच वृत्तीनं तिथे फिल्डिंग झाले. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 17 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. वर्ध विकेटचा मारा पुन्हा एकदा वेगवान गतीचा. यावेळेला हवाई फायर आहे. वनडे ह्या षटकाराला डिक्लेअर आहे. नक्कीच ओव्हरमध्ये 2 षटकार आल्यात आणि त्यानंतर येणारा असेल. धावेने धावफलक आता 18 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी परंतु 18 ह्या धावफलकावर आहेत. एक रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपताना स्कोर आहे तो 19 धावा. 19 धावा 67 रन करायचे आहेत. याचा अर्थ अजून 48 रन बनवायचे आहेत. 48 रन. 18 चेंडूचा खेळ आहे. 16ची सरासरी आहे. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. बॉलिंग मार्क वरती नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती हा सिक्सर षटकार. समित आल्यात. पहिल्या वैयक्तिक पहिलं, टीमचं दुसरं षटक. पुन्हा एकदा क्रीज. म्हणून मी त्या गोष्टीचा उल्लेख केला इमर्जिंग प्लेअरचा, कारण काही काय आहेत की नोटीस घेण्यासारखे, त्यांच्यावरती कदाचित दखल घेण्यासारखे असे खेळाडू आहेत. त्यापैकी तो आहे. म्हणून त्याचा विकेट महत्वाचा आहे आता मुळगावच्या टीमला त्याचा विकेट महत्वाचा आहे. इथे डिफ्लेक्शन आवश्यकता नव्हती. तुम्ही थोडंसं मध्ये गेलात. फिल्डिंग करताना तालमेल नव्हता. थोडासा मागून आवाज द्यायचा होता की कोणी क्षेत्ररक्षण करायचं आहे नाही करायचं आहे. अशा वेळेला मिस्टेक, चूक झाले. चौकार आणि चौकाराने धावफलक आता 36 आहे. 36 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत. पुन्हा एकदा थोडासा फंबल आहे. जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. बॅक टू बॅक पहिले 2 षटकार येतात. त्यानंतर आता डाऊन द ग्राउंड लगातारचे 2 चौकार देखील येतात. काय फलंदाजी आहे. क्रीज आहे. डोकं लावून खेळते. म्हणजे तिला माहिती आहे आता षटकारांची ती मुभा होती, ती संपले. तर अलॉंग द ग्राउंड खेळूया आणि तेच चाललंय. आणि त्याच्या जोडीला काय झालंय की मुळगाव संघाकडनं जे खराब क्षेत्ररक्षण झाले त्याचा फायदा आता टीम चुलनाला देखील झालाय. स्कोरबोर्ड वरती आपण नजर टाकली तर स्कोर जाऊन पोचलाय 41. 41 रन. पाटला काय 67 रनचा 26 रन धावा अजूनही करायचे आहेत. चांगला स्टार्ट मिळवून दिलाय तो क्रिसनं. नक्कीच चांगला स्टार्ट आहे. वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 36 धावेंवर खेळत आहे. दुसरीकडून देखील पॉवर हिटिंग आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण हे गरजेचं आहे. यावेळेला ऑलरेडी आपण पाहायला गेलं तर एक माफक आव्हान आहे. 67 धावेंचं आव्हान आहे परंतु हे आतापर्यंत थोडंसं फंबल आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं कुठेतरी चुक्या होत आहेत. त्या चुक्या आता काढणं तितकंच गरजेचं आहे. 42 धावा धावफलकावर येत असताना यावेळेला पंचांचा डिसिजन अजून एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. अर्थातच धावफलक 1 ने बढवत असताना आता 43 आहेत. तर हे 40 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा त्याच प्रकारचं कॉम्बिनेशन फील्ड. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावफलक 44. 44 धावा धावफलकावर आहेत. जर आपण तुलना करायची झाली ना तर ज्यावेळेला टीम मुळगावचा संघ खेळत होता त्यावेळेला 2 ओव्हरमध्ये 34 होत्या आणि पाठला करताना चुलना 44 वर आहे. 44. 23 रन पाहिजे. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता चोळा संघाला आहे. आता बॉलिंग कोण घेऊन येणार, तिसरं षटक कोण हाताळणार त्याच्यावरती चर्चा झालेली आहेत. कारण इथे जर विकेट नाही आला, या षटकामध्ये जर जास्त धावा गेल्या, आता त्यांचा टी शर्टचा नंबर 7 आहे पण त्या तितक्याच धावा खर्च करायचे आहेत. 7च धावा खर्च करायचे. बँक बॅलन्स कमी आहे. नाही तर आमदानी अटर्नी खर्चा रुपया वाला गोष्ट इथे होऊ शकतो. मी म्हटलं ना क्रिसचा जो फॉर्म आहे आणि जी माहिती आपल्यापर्यंत देखील मिळाली आहे की पॅरिस टुर्नामेंटमध्ये
सुलना संघ का फॉर्म मध्ये आहे, का तिथे सांडूरच्या स्पर्धेमध्ये तो फायनल पर्यंत प्रवास आपण पाहिलाय सुलना संघाचा, आणि तिथून घेऊन आलेला फॉर्म त्यांनी कॅरी करून या टुर्नामेंट मध्ये आले, तोच फॉर्म कायम आहे. नक्कीच फॉर्म हा इनफॉर्म संघ आहे आणि त्या प्रकारचा आतापर्यंत खेळ देखील दाखवलाय. ज्या प्रकारचा खेळ 50 धावा धावफलकावर आहेत, येणारे 11 चेंडू 17 धावा, म्हणजे अर्थातच आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 85, 86, 83 धावा धावफलकावर पाहिल्या होत्या. आता 67चं टार्गेट आहे. कुठेतरी धावा थोड्याशा कमी प्रमाणात आहे. आणि दुसरीकडून आता क्रिस जिच्या बॅट मधून आग उबाळली जाते. क्रिसची बॅटिंग बघितली तर आतापर्यंत 14 चेंडू मध्ये 49 वरती बॅटिंग करते. क्रिस बॅटिंग ऑन 49 वरती बॅटिंग करते क्रिस, 50च्या उंबरट्यावरती, अर्धशतकाच्या उंबरट्यावरती. आणि या फटक्यानं अर्धशतक. क्रिकेट खेलने के मौके मिलते 1000. अर्धशतक नाही आता बार बार, अर्धशतक पुन्हा येणार नाहीये. या पॅरिस मध्ये पॉलिश करून आलेली अशी खेळाडू आहे अर्थात क्रिसनं अर्धशतक आपल्या नावावरती केले. 50 धावा तिने केल्यात. नक्कीच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी. आता वैयक्तिक काय अफलातून फलंदाजी आहे. जवळजवळ 15 चेंडूंचा फक्त खेळ केलाय. त्या 15 चेंडूंमध्ये 50 धाव्यांची एक अफलातून पारी आहे. मॅच कडे पुन्हा एकदा 57 धावा धावफलकावर येत असताना यावेळेला सिंगल धावेने आता धावफलक 58 धावा धावफलकावर. नो आहे का सर? येस, नो +1 आहे. 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड. पुन्हा एकदा बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्रिस. नाम तो सुना योगा, किरदार तो देखा योगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ चुलना. क्रिस आज वैयक्तिक ती मैदानामध्ये लढते आणि स्वतःला ह्या बडे मॅच की बडे खिलाडी है, नाम तो सुना योगा. क्रिस आज वेगळ्या लहरामध्ये आहे, वेगळ्या एक संदेश देते समोरच्या संघांना. आता तो संदेश देते की हम भी किसी से कम नहीं है. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेला क्षेत्ररक्षण आहे, सिंगल धाव. मॅच मध्ये काय आहे, 67 धावांचं आव्हान नक्कीच धावफलकावर आहे, परंतु मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. सामना जवळ आपण पाहायला गेल्यानंतर येणारे 7 चेंडू आता 3 धावांची गरज आहे. 7 बॉल 3, 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 3 क्षण दूर आहे, 3 रन दूर आहे, 3 धावांनी दूर आहे. आणि ऐरणी स्ट्रायकर एंडला आहे. वाईट बॉल अशानं काय मध्ये वाईट बॉल ना परिस्थिती पण वाईट व्हायला लागली. 2 धावांची आवश्यकता आहे. नो बॉल आणि मॅच समाप्त. टॉप 4 मध्ये जाणारा 4था संघ ठरलाय टीम सुलना. पाली टीम आणि सुलना चारही टीम कॅप्टन टीम आपण मैदानावरती यायचंय. कॅप्टन्स मागच्या मॅचचा आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. प्लेअर ऑफ द मॅच सिल्वी जे आहेत त्यांच्या हस्ते आपण बघतोय. प्लेअर ऑफ द मॅच अर्थात वुमेन ऑफ द मॅच जिचं नाव आहे क्रिस. अभिनंदन सिल्वी यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय मेडल क्रिसला प्रदान करण्यात येते. क्रिस तुझं अभिनंदन आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. ही टुर्नामेंट फक्त तेवढंच आहे की बाहेरनं जितकं तुला सपोर्ट खेळण्यासाठी आलाय त्याच्याबद्दल, आणि या टुर्नामेंटमध्ये जसं खेळलाय मजा आली का? खूप मजा आली आणि सगळं माझ्या टीममेट्समुळे आणि जे दादा आम्हाला सपोर्ट करायला येतात त्यांच्यामुळे सगळं. ते काय सांगतात माहितीये का,
जितक्या जोरात तू सिक्सर मारले तितक्या जोरात बोललं पाहिजे. नाही खरंच आता माणिकपूरनी जी टुर्नामेंट खूप चांगली प्रकारे अरेंज केली आहे आणि सगळं थँक्स टीमला आणि जे दादा आम्हाला सपोर्ट करायला येतात त्यांच्यासाठी. अभिनंदन. याच्यापेक्षाही चांगलं यश तुला संपादित हो असं आपण सदिच्छा. बेस्ट ऑफ लक पुढच्या फेरीसाठी. आपण जाऊया चारही टीमच्या कॅप्टनला विनंती. आपण बरोबर मिडल ऑफ द विकेट तिथे मध्यभागी या 4 टीम आहेत आणि त्याच्यामध्ये आता ऑर्गनायझर तिथे डिसाईड होईल की कशा पद्धतीनं ते सेमी फायनलचे मॅच तिथे खेळले जाणार आहेत. आता सेमीफायनल साठी ड्रॉ केला जाणार आहे. माणिकपूर ए, माणिकपूर बी, पाली आणि सुलना. कॅप्टन या, चारही टीमचे कॅप्टन या, तर आता सेमीफायनलचा मॅचचा ड्रॉ केला जातोय. चला. सेंट मायकल चर्च माणिकपूर प्रेझेंट इंटर प्रदेश वुमेन्स क्रिकेट टुर्नामेंट 2025 अर्थात वेल्सपन कप 2025 जे को स्पॉन्सर्स आहेत वेल्सपन, ऑपेल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, मेलविन फोन्सिका, जीजीबी ब्रदर्स, गोकिवरे, मदर टेरेसा बेकरी उमेळा, मदर वेलेंकिनी, बादल पाटील, पीव्ही आर्किटेक्चर्स अँड इंटेरियर डिझायनर, प्रथमेश वनमाली, हिंदुस्तान पेट्रोलियम, माणिकपूर अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी, विजयराव अर्थात सेंट झेवियर्स, या सर्वांचं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल द स्पॉन्सर हू सपोर्ट अस, हू एनकरेज अस, ज्याने आपल्याला सपोर्ट केला, एनकरेज केलं आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे हातभार लावला, त्यांचं मनापासून आभार आहे. ज्या सेंट मायकल चर्चच्या या मैदानावरती संपूर्ण स्पर्धा आयोजित आहे त्यांचंही मनापासून आभार आहे. कॅप्टन, चारही टीमचे कॅप्टन येतील. माणिकपूर ए, माणिकपूर बी, पाली आणि सुलना. ऑर्गनायझर नक्कीच सांगतील की कशा पद्धतीने आता सेमी फायनलच्या मॅचेस होतील. फादर अजीज आपल्याला विनंती आपण या, कारण इथे ड्रॉ केला जातोय सेमी फायनलच्या मॅचसाठी.